नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझी शेती या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाच्या 4 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज टिकून होता. सोयाबीनला सरासरी भाव सध्या 5,200 ते 5,600 रुपयाच्या दरम्यान मिळतोय. सध्या बाजारातील आवक कमीच आहे, तर दुसरीकडे सोयाबीनला चांगलीच मागणी आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव टिकून आहेत. प्रक्रिया प्लॉटचे खरेदीचा भाव 5,800 ते 6,000 रुपयाच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मागील 3 दिवसापासून कापसाच्या भावात काही चढ उतार सुरू आहे. कापसाचे भाव अनेक ठिकाणी हमी भावाच्या दरम्यान आहेत, तर काही भागात सरासरी भाव हमी भावाच्याही खाली गेलेत. सध्या बाजारात कापूस 7,900 ते 8,200च्या दरम्यान विकला जातोय. सीसीआय कापसाची विक्री करताय आणि सरकारने अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयातीवर शुल्क काढलाय. याचा परिणाम दरावर दिसून येतोय. कापूस भावात काही दिवस चढ उतार दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात तुरीच्या भावात झालेली वाढ कायम आहे. बाजारभाव हमी भावाच्या पुढे सरकलेला आहे. यंदा देशात तुरीचे उत्पादन घटतंय, तसंच सरकारी हमी भावाने खरेदी करणार आहेत. तर बाजारात गुणवत्तापूर्व मालाची टंचाई कायम आहे. याचा आधार दराला मिळाला. तुरीचे भाव सध्या बहुतांश बाजारात 8,000 ते 8,500 रुपयाच्या दरम्यान आहेत. तुरीची बाजारात आवकही वाढलेली आहे. तुरीचे भाव यंदा टिकून राहण्यास पोषक स्थिती आहे. त्यामुळे तुरीचे भाव टिकून राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता बघूया हळदीच्या भावात. मागील आठवड्याभरापासून काहीसे चढ उतार सुरू आहेत. मसाले उद्योगाकडून आणि निर्यातीसाठी मागणी असल्यास दराला आधार आहे. तसंच बाजारातील हळदीची आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या देशात हळद सरासरी 14,000 ते 16,000 रुपये विकली जाते आहे. मुंबई मार्केटला 20,000चा भाव मिळतोय, तर हिंगोलीत 15,000 दरम्यान आणि वसमत मार्केटला 14 ते 15,000च्या दरम्यान आहे. बाजारातील हळदीची आवक पुढील महिनाभरानंतर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दरावर दिसू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. असंच नवनवीन अपडेटसाठी माझी शेती या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.